नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील अनेक भागात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। पुढील 24 तासात पुन्हा एकदा अर्ध्या महाराष्ट्राच्या वरती मुसळधार पावसाचं संकट आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात कसं राहील पावसाचं वातावरण, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर तुमच्या येथील हवामान अंदाज बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, गोंदिया, वारसावणी, घोटी, भंडारा या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुढील 24 तासात बघायला मिळेल। त्यानंतर उमरेड, नागपूर, वर्धा या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस पडेल। त्यानंतर वणी, चंद्रपूर या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील। तर यवतमाळ, अमरावती, कारंजा, वाशिम या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। तर अचलपूर, अकोट, अकोला या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला जाऊ शकतो। तर खामगाव, चिखली, लोणार या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। तर जालन्यामध्ये सुद्धा काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल, तर बाकी ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल। सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव, जळगाव, धुळे, पारोळा, शिरपूर, मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, पैठण या भागात आपल्याला पावसाची उघडीप दिसेल। तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। त्यानंतर नाशिक मध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल। तर इगतपुरी, वाडा, पालघर या ठिकाणी ढगाळ वातावरण। तर इगतपुरीमध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल। त्यानंतर कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, जुन्नर या भागात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर ढगाळ वातावरण बघायला मिळेल। गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर सातारा, वडूज, कराड, विटा या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर कोल्हापूर, सांगली या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। त्यानंतर पंढरपूर, सोलापूर, बार्शी, पेठ, करमाळा या भागात आपल्याला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, अहमदनगर, पैठण या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व पावसाची उघडीप आपल्याला बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, हे होतं पुढील 24 तासाचा हवामान अंदाज। तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारच्या पावसाविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।